नमस्कार मित्रांनो, वंशाचा दिवा कोण हे थंबनेल बघून जर आलेला असाल तर नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी माहिती मिळणार आहे जी तुम्ही कधीही ऐकली नसेल। फक्त थंबनेल बघून किंवा सुरुवात बघून जर कमेंट करण्याचा विचार करत असाल, जर राग व्यक्त करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। सामाजिक रीतींमुळे आज आपण काय मान्य करतो, कायद्यांच्या धाकामुळे आज आपण काय मान्य करतो, आपली गरज निर्माण झाल्यामुळे आज आपण काय मान्य करतो, यापेक्षा संशोधन, विज्ञान आणि जेनेटिक्स काय म्हणतं वारसा हक्काबद्दल ते जाणून घ्यायचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, फार पूर्वीपासून आपल्याकडे मुलगा हवा हा हट्ट जुन्या जाणत्या लोकांकडून धरण्यात आला। महिलांचा देखील हाच हट्ट असायचा। कित्येक जोडपे आपण असे बघितलेले असतील की मुलगा होत नाहीये म्हणून त्यांची लग्न तुटली, मुलगा होत नाही म्हणून कित्येक महिलांना अनन्य अत्याचार सहन करावे लागले, छळ सहन करावा लागला, कित्येक महिलांचे खून पडले। अशी अत्यंत विदारक, वाईट आणि छळाची पार्श्वभूमी असलेला हा खरं तर मुद्दा आहे। या मुद्द्याला हात जरी आपण घालत असलो तरी आपण कुठल्याही सामाजिक गोष्टीसाठी हा मुद्दा चर्चेत घेत नाहीये। खरं तर महिला आणि पुरुष सामाजिक परिस्थितीमध्ये जर विचार केला, नैसर्गिक परिस्थितींचा जर विचार केला तर दोघेही निसर्गाने इक्वल ठेवलेले आहे। परंतु माणसाला बुद्धी मिळाली, बुद्धी मिळाल्यानंतर आपला वारसा हक्क चालवायला कोणीतरी लागेल असं वाटायला लागलं। आपली गादी सांभाळणारा कोणतरी असावा, आपली शेती सांभाळणारा कोणीतरी असावा, यातून वारसाची संकल्पना समोर आली आणि म्हणून हा वारस आपला असायला हवा, आपल्या वंशाचा दिवा असायला हवा, आपला वंश वाढवणारा असायला हवा, या संकल्पना समाजामध्ये रूढ होत गेल्या आणि यातूनच निर्माण झाली ती म्हणजे आम्हाला मुलगाच हवा हा हव्यास। या हव्यासापोटी कित्येकांचे जीव गेले, संसार उद्ध्वस्त झाले, परंतु कितीतरी मुलींना जन्माला येण्याआधीच आपला प्राण गमवावा लागला। यामुळे या विषयाला खरं तर एक सामाजिक वेगळी किनार आहे, तरी आपण या विषयाला हात घालणार आहोत फक्त यातलं विज्ञान समजून घेण्यासाठी। तर मित्रांनो, विज्ञान जे गोष्टी सांगतं त्यावरून बनलेली ही एक छोटीशी स्टोरी। विज्ञान सांगतं की वंशाचा दिवा हा मुलगाच। मग तुम्हाला प्रश्न पडेल की हे काय बोलतायत तुम्ही, हे कसं शक्य आहे? विज्ञान काय सांगतंय? विज्ञान तर दोघांना इक्वल ठेवा सांगतंय, कायदा पण हेच सांगतोय, सामाजिक व्यवस्था आत्ताची तरी हेच सांगतंय। परंतु मित्रांनो, विज्ञानाच्या संकल्पना आपण पूर्ण समजून घेत नाही। तर सुरू करू। महिला जर जन्माला येणार असेल, म्हणजे मुलगी जर जन्माला येणार असेल तर तिच्याकडे 2 X क्रोमोझोम हवे असतात आणि पुरुष जन्माला येण्यासाठी X आणि Y क्रोमोझोम हवे असतात। आता महिलांकडे 2 X असल्यामुळे त्यांच्यामध्ये जेव्हा गॅमेट बनतो तेव्हा हे 2 X क्रोमोझोम एकत्र येतात, यांच्यामध्ये बदल होतात, एकमेकांचा DNA हा एक्सचेंज केला जातो आणि त्यातून नवीन गॅमेट बनतो आणि त्याच्यामध्ये असतो रिकंबाईन म्हणजे नव्याने बनलेला X क्रोमोझोम, ज्यामध्ये या दोघांचेही कॉम्बिनेशन एकत्र आलेले आहे। म्हणजेच X क्रोमोझोम हा स्वतःमध्ये बदल घडवत असतो। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर पुरुषांमध्ये जेव्हा गॅमेट बनतात त्यावेळेला X क्रोमोझोम आणि Y क्रोमोझोम सोबत येतात, परंतु Y क्रोमोझोम मधला 95% भाग हा X क्रोमोझोम सोबत मॅच करत नाही आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये बदल घडत नसतात। एकूणच काय तर Y क्रोमोझोममध्ये बदल घडत नाही आणि X क्रोमोझोममध्ये वारंवार बदल घडतात आणि त्यामुळे Y क्रोमोझोमला आपण कन्झर्व्ड म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवणारा, बदल न घडवणारा क्रोमोझोम म्हणतो आणि हाच क्रोमोझोम पिढ्यान पिढ्या जात असतो। आपल्या कितीही पिढ्या जर आपण मागे गेलो तर तिथपासून आजपर्यंत Y क्रोमोझोममध्ये बदल झालेले फारसे दिसत नाही, परंतु X क्रोमोझोम मधील बदल आपण आयडेंटिफाय सुद्धा करू शकणार नाही, इतके बदल त्यांच्यामध्ये घडत असतात। एकूणच काय तर Y क्रोमोझोम म्हणजे एक खानदान असते।
वाय क्रोमोझोम म्हणजे एक आडनाव असतं. एक उदाहरण आपण घेऊया. समजा माझं आडनाव जर साळुंखे असेल तर आमच्या गावातील सगळ्या साळुंखेंचा वाय क्रोमोझोम हा सेम आहे. याचं कारण असं आहे की या सगळ्यांचा ओरिजिनेटर कुठला तरी एकच असेल. त्याला झालेले मुलं, त्या मुलांकडून मुलं, मुलांकडून मुलं, याचा अर्थ हा वाय क्रोमोझोम पुढच्या पिढीला जात राहिला आणि त्याने स्वतःमध्ये बदल घडवले नाही. आणि हे बदल न घडवल्यामुळे तो एक आडनाव म्हणून आहे, तो एक खानदान म्हणून आहे. जुन्या या सामाजिक सांस्कृतिक लोकांना किती माहिती होती हे आपल्याला माहीत नाही, परंतु आपली जुनी जी पद्धत होती ती किती योग्य होती. आडनाव आणि खानदानीबद्दलची याबद्दल मी चर्चा करतोय. ती आपल्याला यातून दिसते. एक खानदान म्हणजे एक वाय क्रोमोझोमचं अस्तित्व, एक आडनाव म्हणजे एक वाय क्रोमोझोमचं अस्तित्व, आणि तो बदलत नसल्यामुळे हे आडनाव आणि खानदानही बदलत नाही. याच्या उलट जर आपण एक्स क्रोमोझोमचा जर विचार केला तर तो पिढ्यानपिढ्या दर पिढ्यामध्ये बदलत जातो, स्वतःमध्ये नवीन नवीन बदल घडवतो, नवीन नवीन कॉम्बिनेशन्स आणतो, आणि म्हणून तो कॉन्स्टंट नाही. त्यातलाही काही भाग हा कॉन्स्टंट आहे, परंतु वाय इतका नाही. त्यामुळेच की काय, जुन्या लोकांनी वंशाचा दिवा मुलगाच असं तर ठरवलं नसेल ना, असा प्रश्नही पडू शकतो. पण तसं नाही आहे, कारण त्या लोकांना या गोष्टी माहिती नव्हत्या. आता आपण येऊ आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून. सामाजिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस अशा गोष्टी जर असतील तर लोक मुलाचा अट्टहास करतील, आणि हा अट्टहास समाजाला कुठेतरी छेद देणारा असेल. कारण मुलाच्या अट्टहासापोटी मुलींची गर्भामध्ये हत्या केली जाते. ती अत्यंत वाईट, क्लेशदायक आणि कायद्याने गुन्हा देखील आहे. आणि त्यामुळेच सामाजिक एकता जर आपल्याला जपायची असेल, आपल्याला आपला समाज हा दीर्घ काळ जर टिकवायचा असेल, तर पुरुष आणि महिला दोघांचीही लोकसंख्या सारखी असणं गरजेचं आहे. आणि सामाजिकदृष्ट्या दोघांमध्ये कुठलाही फरक करणं हे चुकीचं आहे. राहिला प्रश्न वारसा हक्क जरी म्हटलं तरी प्रॉपर्टी, शेती यामध्ये कायद्यानेच दोघांना इक्वल वाटा देण्याचा हक्क प्रदान केलेला आहे. हा व्हिडिओ या सगळ्या वादग्रस्त विषयांबद्दल नाही, तर विज्ञान वारशाबद्दल काय बोलतंय याबद्दलचा होता. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण जर वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.